नमस्कार, मी नीलम प्रशांत कुबल वास्तुमंगले कन्सल्टन्सी तर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते। गेल्या वेळी आपण व्हिडिओ बघितला होता 7 दिवसांचे 7 कलर। पण खूप वेळा असं होतं की त्या दिवशी ते कलर यूज करता येत नाही। जसं मी सांगितलं होतं की रविवारी आणि मंगळवारी आपल्याला रेड कलर, पिंक कलर, ऑरेंज कलर किंवा गोल्डन कलर असे कलर यूज करायचे आहेत। सोमवारी आणि शुक्रवारी व्हाईट म्हणा, स्काय ब्लू म्हणा असे कलर यूज करायचे। दरवेळी मी सांगत असते की प्रत्येक वारी आपण जर त्या ग्रहानुसार कलर यूज केले तर आपल्याला खूप चांगला परिणाम मिळतो किंवा आपल्या आयुष्यात छोटे छोटे बदल केल्यामुळे खूप चांगला अनुभव आपल्याला बघायला मिळतो। पण जर तुम्ही ते कलर नसतील किंवा त्या कलरचे आम्ही कपडे कसे घेऊ असंही खूप जणांनी मला कमेंट केल्या होत्या की आता वेगवेगळे कपडे आणायचे का, तर तुमच्याकडे त्या दिवशी तसा कलरचं काही ड्रेस नसेल तर तुम्ही अगदी छोट्यात छोटी गोष्ट म्हणजे आपल्यासोबत नेहमीच रुमाल वापरतो, म्हणजे हँकरचीफ वापरतो। तर अशा पद्धतीने तुम्ही सोमवारी सफेद रुमाल, मंगळवारी लाल किंवा पिंक रुमाल, ऑरेंज रुमाल किंवा बुधवारी हिरवा रुमाल किंवा गुरुवारी पिवळा रुमाल, शुक्रवारी सिल्वर किंवा सफेद रुमाल, सफेद तर उत्तमच आहे, किंवा पिंक किंवा स्काय ब्लू कलरचा रुमाल, शनिवारी तुमच्याकडे ब्लू कलर असेल रुमाल तर तो रुमाल वापरा। अगदी ब्लॅक मी म्हणणार नाही, पण ब्लू कलर तुम्ही यूज करू शकता, पर्पल कलर तुम्ही यूज करू शकता। रविवारी अगेन मी म्हणेन की लाल किंवा ऑरेंज कलर असं तुम्ही रुमाल यूज करू शकता, पिंक रुमाल यूज करू शकता। असे जर छोटे छोटे बदल जरी केल्याने आपल्याला त्या ग्रहांना खुश करता येत असेल तर का नाही करायचं। आणि प्रत्येक ग्रहाला जर आपण खुश केलं तर सगळे ग्रह आपल्यावर खुश राहणार आहेत आणि जे पण काही ग्रहदोष आपल्या कुंडलीमध्ये असतील किंवा दिवसाचे काही ग्रहदोष असतील तेही आपले दूर होतील। अगदी 100% नाही म्हटलं तरी 20-30% जरी त्या ग्रहाचा दुष्परिणाम कमी झाला तर नक्कीच आपल्याला चांगलं लाईफ बघता येतं। तर या छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करा आणि आपल्या जीवनाला एक वेगळे वळण द्या। मी नीलम प्रशांत कुबल इथेच आपली आज्ञा घेते। नमस्कार।